नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देशात अनेक राज्यांमध्ये आणि दस्तूरखुद्द महाराष्ट्रामध्येही मागील काही महिन्यात आरक्षणासाठी मोठी आंदोलने सुरू आहेत आणि विरोधक मात्र भाजप सरकार आरक्षण देत नसल्याच्या वल्गना करतायत. मात्र प्रमुख विरोधक असणारे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधींनीच अमेरिकेत गेल्यानंतर आरक्षण नसावे आणि ते रद्द करावे असे मत मांडले. त्यामुळे काँग्रेसची दुटप्पी भूमिका दिसून येते. मागील काही दिवसांमध्ये देशात अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्येही आरक्षणासाठी अनेक ठिकाणी जन आंदोलने सुरू आहेत. याचीच राजकीय भांडवल करून काँग्रेस पक्षाने जनतेची दिशाभूल करत लोकसभेमध्ये जादा सीट निवडून आणल्या. मात्र आता हेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी आरक्षणाबाबतीत दुटप्पी भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेत गेले असताना तिथे बोलताना देशात आरक्षण नसावे अशी भूमिका मांडली. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी हे आरक्षणाच्या विरोधात आहेत हे दिसून येत आहे. यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये आले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी होत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.